नमस्कार माझ्या सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं कृषी कर्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की झेंडूचा हा प्लॉट आहे. साधारणतः अर्ध्या एकरमध्ये हा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये दोन प्रकारचे झेंडू या ठिकाणी शेतकऱ्यांनी लावलेले आहेत. तर ह्या साईडला तुम्ही पाहू शकता की एकदम भगव्या कलरचा जो झेंडू आहे ती व्हरायटी यांनी लावलेली आहे. आता मला एक्झॅक्ट या व्हरायटीचं नाव सांगता येणार नाही, कारण की मी शेतकऱ्यांना विचारलं की कोणत्या कोणत्या व्हरायटी तुम्ही या ठिकाणी लावल्यात, तर त्यांनासुद्धा त्या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती. नर्सरीवाल्यानं जी त्यांना व्हरायटी दिली तीच त्यांनी या ठिकाणी लावलेली आहे. तर आजचा व्हिडिओचा विषय असा आहे की कशाप्रकारे आपण झेंडूमध्ये व्यवस्थापन करू शकतो. तर सगळ्यात मोठी चूक जी मला या ठिकाणी लक्षात येते ती एक आहे की तुम्ही बघा, कधी पण तुम्ही जर झेंडूची लागवड करायची तुमच्या मनात आहे किंवा कोणत्याही पिकाची किंवा कोणतंही पालेभाजी पीक जर तुम्ही करणार असाल आणि त्याची रोपं जर तुम्ही नर्सरीमधून घेणार असाल, तर सगळ्यात पहिली एक गोष्ट तुम्ही केली पाहिजे की त्याची बुकिंग आधीच करून ठेवलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीची आणि योग्य दिवसाची रोपं तुम्हाला मिळतील. कधी कधी काय होतं की नर्सरीवाल्यांनी आधीच तयार करून ठेवलेले असतात आणि तीच मग तुम्हाला रोपं पुढे दिली जातात. शेतकऱ्यांचं असंही म्हणणं येतं की काही रोपं त्यांनी नंतर येऊन सांधली, म्हणजे जिथं जिथं रोपं मर रोग झालती किंवा मर रोग झालेला किंवा जळून गेली अशा ठिकाणी त्यांनी जी दुसरी वेळेस त्याच नर्सरीतून रोपं आणली त्यावेळेस ती थोडीशी त्यांना वेगळी लागलीत. मग अशा पद्धतीचं जर होत असेल किंवा अशा पद्धतीचं जर फसवणूक होत असेल, तर तुम्ही एक गोष्ट केली पाहिजे की पहिल्यांदाच एक गोष्ट लक्षात ठेवा की नर्सरीमध्ये आधीच ऑर्डर देऊन ठेवा तुम्ही की बाबा आम्हाला 25 दिवसाची रोपं लागणार आहेत, या दिवशी आम्ही लागवड करणार आहे. अशा पद्धतीनं जर तुम्ही केलं तर एकदम उत्कृष्ट पद्धतीची रोपंसुद्धा तुम्हाला मिळतील. आणि ज्यावेळेस तुम्ही नर्सरीतून रोपं आणता त्यावेळेस आपल्या इथल्या वातावरणात कमीत कमी ती 2 दिवस तरी राहिली पाहिजेत. मग ती वातावरणाबरोबर सूट होतात आणि एकदम असं रोपांना झटका वगैरे काही बसत नाही. ही गोष्ट तुम्ही एक लक्षात ठेवण्याची गरजेचं आहे खूप झेंडूचं व्यवस्थापन करत असताना. जर दुसरा आता मी या ठिकाणी विषय सांगायचं म्हणजे सांगायचं असेलच, तर तुम्हाला मी एक सांगेल की झेंडूसारख्या पिकावर भरपूर खर्च केला जातो. खूप आळवण्यान हेन तेन. मला असं वाटतं की बेडला जर तुम्ही पुरेसं खाद्य टाकलं, DAPची एखादी बॅग किंवा 10-26-26 म्हणजे तुमचं जेवढं क्षेत्र असेल त्याच्यानुसार तुम्ही जर त्याचा व्यवस्थित बेडला जर खत भरलं, शेणखत भरलं, तर मला वाटत नाही की झेंडूसारख्या पिकाला खूप जास्त खायला लागतं. नंतर तुम्ही जर ड्रिपमधून त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं खतांचं, तर तुम्हाला सांगतो काहीच अडचणी या ठिकाणी या झेंडू पिकामध्ये येत नाही. कारण अत्यंत म्हणजे हे पीक असं नाही आहे की खूप खादाड पीक आहे किंवा ह्याला भरपूर अन्नद्रव्य लागतात किंवा काय, असं काहीच नाही आहे. चांगल्या ग्रेड जर तुम्ही वापरल्या, ज्या की पाण्यातून आपण सोडून वारंवार वर एक 8-10 दिवसाच्या दरम्यान जर त्याला दिल्या. आणि झेंडूमध्ये दुसरा एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे आळी. आळी जर तुम्ही व्यवस्थितपणे कंट्रोल केली, तर मला वाटत नाही झेंडू पिकामध्ये काही व्यवस्थापन करणं खूप अवघड आहे किंवा काही असं वेगळं आहे त्याच्यात. सुरुवातीला ज्यावेळेस आपण रोपं लावतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी की रोपांची जर मर होत असेल तर त्याला एक बुरशीनाशकाची आळवणी सुरुवातीच्याच काळात घालणं खूप गरजेचं आहे. त्या एकदम मस्त तुम्हाला कंट्रोल बसून जाईल त्यामुळं आणि पुढं जाऊन काय अडचण येणार नाही, रोपंसुद्धा मस्त येतील. आता हा विषय मी तुम्हाला सांगत असताना नंतर अन्नद्रव्य कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी मॅनेज केलं पाहिजे किंवा कोणत्या प्रकारच्या आपण फवारण्या या ठिकाणी घेतल्या पाहिजेत ते तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे. पण जर तुम्हाला पाहिजे असेल माहिती, तर याच्यावरती मी एक दुसरा व्हिडिओ बनवेल. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की कोणत्या प्रकारच्या फवारण्या या ठिकाणी आपण घेतल्या पाहिजेत. तुम्हाला माहितीच असेल, जर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितले असतील, तर मी खूप मोजक्याच फवारण्या सांगतो ज्याचा रिझल्ट खूप उत्कृष्ट पद्धतीने येतो. आणि अशीच औषधं रिकमेंड करत असतो की जी सर्व भागात खूप इझिली अवेलेबल होतात. त्याच प्रकारची मी तुम्हाला औषधं सजेस्ट करत असतो. आणि त्याचा रिझल्टसुद्धा खूप सुंदर येतो. कारण काय होतं की बऱ्याच वेळा मी जर खूप सारे तुम्हाला फवारण्या सांगितल्या, तर त्याचा एक असा एक दुष्परिणाम होतो की शेतकऱ्यांना नक्की कळतच नाही की कुठली फवारणी आपण घेतली पाहिजे आणि कुठली फवारणी आपण घ्यायला नाही पाहिजे. कारण माझ्या वैयक्तिकसुद्धा ज्यावेळेस मी सुरुवात केली होती, मी एक हॉर्टिकल्चरचा विद्यार्थी आहे. ज्यावेळेस मी सुरुवात केली होती आणि मी यूट्यूबवर व्हिडिओ बघायचो, त्यावेळेस बऱ्याचदा असं व्हायचं की खूप साऱ्या फवारण्या तो व्हिडिओ बनवणारा सांगत असतो, परंतु आपल्या शेतकरी बांधवांना एवढं काही टेक्निकल नॉलेज नसतं. आणि मग त्यांच्या मनात खूप मोठा संभ्रम तयार होतो की
कोणती आपण फवारणी घेतली पाहिजे किंवा नाही घेतली पाहिजे, म्हणून मी तुम्हाला खूप कमी आणि मोजक्याच व्हरायटी या ठिकाणी सजेस्टसुद्धा करेल, कोणती व्हरायटी लावायची, कोणती व्हरायटी लावू नये, ह्याच्यावर मी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्या फवारण्या घ्यायच्या आणि कोणत्या फवारण्या घेऊ नये किंवा खूप साऱ्या खर्चात जाणं काहीच मला वाटत नाही, की त्यामुळे तुम्हाला शेती परवडणार सुद्धा नाही. जर तुम्ही जास्त खर्च करत बसला, झेंडूसारख्या पिकावर जर तुम्ही जास्त खर्च करत बसला, तर मग झेंडूचा रेट खाली आल्यानंतर तुम्हाला अजिबात परवडणारच नाही आहे. लक्षात येतं आहे का तुमच्या? त्यामुळं मी तुम्हाला काही अशाच या ठिकाणी सजेस्ट करण्याचा प्रयत्न करतो, की ज्याचा खूप सुंदर रिझल्ट येऊन शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा होईल. आता पुढं आपण व्हिडिओचा विषय वाढवत असताना मी तुम्हाला एक गोष्ट अजून सांगतो, की झेंडू पिकावर अळीसुद्धा सुरुवातीच्या काळात खूप जास्त त्रास देत असते. त्यासाठी पण तुम्हाला खूप जास्त महागाईतली औषधं घेण्याची मला वाटत नाही की खूप गरज आहे. कारण झेंडू पीक असं आहे की काही म्हणजे जास्त त्याचा फुटवा किंवा काही सुरुवातीच्या काळात तर नसतो. त्यामुळे तुम्ही सुरुवातीच्या काळापासून एक हलकं औषध जसं की इमामेक्टिन बेन्झोएट, हे जर तुम्ही 5% जे इमामेक्टिन येतं, ते जर तुम्ही त्याचा जरी स्प्रे घेतला सुरुवातीच्या काळात, तरी एक नंबर रिझल्ट तुम्हाला बसून जातील. किंवा दमनचं जे बायो 303 आहे, त्याचा जरी तुम्ही स्प्रे घेतला, तरी खूप सुंदर रिझल्ट त्याचे मिळून जातील. अशी स्वस्तातली थोडी जर तुम्ही औषधं वापरली, तर मला वाटत नाही काही हरकत आहे की झेंडू पिकामध्ये व्यवस्थापन करत असताना. आता इथं जरी व्हरायटीचा विषय थोडासा म्हणजे काय म्हणूयात आपण, थोडीशी इथं जरी व्हरायटीबाबत गडबड झाली असली, तरी आपण व्यवस्थितपणे याच्यामध्ये नियोजन करून बघू शकतो तुम्ही की किती सुंदर प्लॉट या ठिकाणी आणलेला आहे. परंतु विषय असा झालेला आत्ताच्या परिस्थितीला, की झेंडूला फक्त 5 रुपये किलो ह्या रेटनं दर मिळत आहे. आता थोड्याच दिवसांवरती दसरा आहे, परंतु तरीसुद्धा झेंडूचे रेट काही वाढताना आपल्याला दिसले नाहीत. आणि परत दसऱ्यानंतर दिवाळीसुद्धा येणार आहे. अपेक्षा करूयात की दिवाळीसुद्धा रेट थोडे तरी वाढतील. ह्या प्लॉटचा एक तोडा झालेला आहे आणि त्याला एक नंबर रेट, म्हणजे त्यावेळेस जो एक नंबरचा रेट चालू होता 25 रुपये, तो या ठिकाणी याला मिळालेला आहे. तर अशा प्रकारे आपण याची तुम्ही बघू शकता कशा प्रकारचं इथं फूल बनलेलं आहे किंवा किती सुंदर फूल तुम्हाला बघायला मिळते. किती खूप सुंदर सुंदर फुलं या ठिकाणी उमलत आहेत. मागून कळ्यासुद्धा आहेत त्याला. पण या आता प्लॉटच्या मालकांनी असं ठरवलं आहे की थोडासा रेट जर वाढला तर आपण याचा तोडा करूयात. कारण लेबर चार्जेस आणि हे तरी निघलं पाहिजे की त्यांच्या असं मनात आहे. आज शेतकऱ्याचं तर तुम्ही बघतायच आता काय चालू आहे. सगळं टोमॅटोचे रेट एकदम वाढलेले, 200 रुपये किलो, तिथनं परत खाली आले. सगळ्यात पालेभाज्यांचे दर वाढलेले. शेतकऱ्यांकडून खूप अपेक्षा होती. झेंडूचे सुद्धा त्या काळात रेट खूप चांगले चालत होते आणि अचानक आता झेंडूचे रेट पडल्यामुळं सुद्धा खूप हताश शेतकरी या ठिकाणी झालेला आहे. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं आपण इथं नियोजन करून एक झाडाला किती प्रमाणात फुलं या ठिकाणी लागलेली तुम्ही पाहू शकता. आणि जेवढी फुलं आहेत तेवढ्याच त्याला कळ्यासुद्धा निघत आहेत मागून. इथं पाहू शकता तुम्ही, हे एकच झाड आहे. तुम्ही पाहू शकता किती पद्धतीने या ठिकाणी कशा पद्धतीने आपण या झेंडूमध्ये कामकाज करू या शेतकऱ्यांना एक उत्कृष्ट रिझल्ट या ठिकाणी मिळवून दिलेले आहेत आणि अगदी कमी खर्चात. कारण त्यांचं असं म्हणणं होतं, ज्यावेळेस ते माझ्याकडे आले त्यावेळेस मीच त्यांना स्वतः सजेस्ट केलं की खूप जास्त आळवण्या घालण्याची काही गरज नाही आहे. सुरुवातीला एखादं बुरशीनाशक, एखादं तुम्ही कीटकनाशक त्यामध्ये टाकून जर आळवणी केली, ह्युमिक ॲसिड वगैरे टाकून जर आळवणी केली तरी खूप सफिशियंट आहे. नंतर 8 ते 10 दिवसानंतर एक चांगली ग्रेड 14-48 कॉम्पोची असेल, 12-61 असेल, त्यामध्ये जर तुम्ही ॲमिनो ॲसिड घेतलं तर ते फुटव्यांसाठी खूप चांगलं मदत करेल या ठिकाणी. ज्यावेळेस फुलकळीत झाड येतं त्यावेळेस जर तुम्ही 0-60-20 किंवा जर कॉम्पोची ग्रेड आहे 40-37 याचा वापर केला आणि जर ती दोन्ही वरून आणि खालून एकाच वेळेस जर त्याचा स्प्रे घेतला, त्याच्यामध्ये तुम्ही कीटकनाशकसुद्धा घेऊ शकता, तर त्याचे खूप सुंदर रिझल्ट येऊन जातील. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करण्याची गरज नाही. अशा पद्धतीनं तुम्हाला रिझल्ट मिळून जातील एकदम कमी खर्चात. लक्षात ठेवा, तुम्हाला खालून खतं फक्त 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं सोडायची आहेत. चांगल्या ग्रेडचा वापर करा. त्या ठिकाणी वापरत असताना 12-61 असेल किंवा कॉम्पोचं 14-48 असेल, अशा ग्रेडचा तुम्ही वापर करा. खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला मिळून जातील. ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढंसुद्धा देत राहील की कशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही कामकाज करतो आहे झेंडूत. पण जर या ठिकाणी रेट राहिला नाही तर मला वाटत नाही की शेतकरी हा प्लॉट कंटिन्यू करतील. त्यामुळंच जर हा प्लॉट त्यांनी कंटिन्यू केला आणि जर दिवाळीच्या दरम्यान
रेट वाढले तर मी तुम्हाला दाखवीन की कशा पद्धतीने या झेंडूमध्ये काम करून आपण फुटवा मिळवलेलाच आहे. पलीकडे जर तुम्ही बघितलं तर या शेतकऱ्यांनी टोमॅटोसुद्धा केलेला आहे. पावसाच्या दरम्यान जो गणपतीमध्ये पाऊस होता त्या दरम्यान मी त्यांना सजेस्ट केलं होतं की एक स्प्रे तुम्ही बुरशीनाशकाचा घेतला पाहिजे, पण त्यांनी रेट नसल्यामुळं दुर्लक्ष केल्यामुळं जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी पण करप्याचा प्रादुर्भाव खूप वाढलेला आहे. आता त्यांना आपण एक स्प्रे देऊन तो आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वरती कसा जास्तीत जास्त अजून फुटवा काढता येईल यावरती त्याच्यामध्ये काम सुरू आहे. तरी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर झेंडू उत्पादक जेवढे कोणी असतील तुमच्या ओळखीचे त्यांना एकदा शेअर करा. आणि जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही माहिती पाहिजे असेल किंवा जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर नक्की मला कळवा. मी तुम्हाला त्यावरती एक डेडिकेटेडली स्पेशल त्या टॉपिकवरती व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.